श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासमोर आला असेल तर याला चुकूनही दुर्लक्ष करू नका. तुमच्या घरातील सगळी पैशाची समस्या दूर होऊन तुमच्या घरात आज मोठी रक्कम येईल आणि ही आनंदाची बातमी तुम्हाला येत्या तासातच मिळणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला पूर्ण ऐका आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की पाठवा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही. तू तर स्वामींचा योद्धा आहेस. थोडंसुद्धा खचायचं नाही, कारण स्वामींचा तू बाळ आहेस. आता मागे फिरायचे नाही. खाणीतल्या दगडांमध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. माणसाला देहशरणापासून अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा उरत नाही. अशी भावना ठेवून वागावं की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरणाने केल्याने साधते. मनापासून स्वामींना शरण जाणाऱ्या भक्तांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असली पाहिजे. मनासारखं कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. स्वामी सांगतात, जर जीव लावणारी व्यक्ती जर तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात. जिथं चुकतंय तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल. स्वामी सांगतात, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. लाख चुका करून पण मला समजून घेतलेले माझ्या स्वामींनी आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु. स्वामी म्हणतात, माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता पण देवाच्या कधीच नाही. कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही. जीवनाच्या प्रत्येक समस्येवर मार्ग दाखवता तुम्ही. जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता, तुम्ही तुमच्यासारख्या गुरूंना मिळून खरोखर धन्य आहोत आम्ही. तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा जे हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेले नातं तुमच्या सोबत असेल. त्यांना आपल्या सर्व चुका माहीत आहे तरी ते आपल्यावर प्रेम करतात, कारण ते आपले स्वामी आहेत. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी तुमच्या सदैव पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरत नाहीत. स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोचतो. खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे ते माहिती नसते, पण खोटं बोलणाऱ्याला सत्य काय आहे ते 100% माहीत असते. पावन झाले अक्कलकोट गाव,
स्वामींचे चरण स्पर्शाने भक्तींची दुःखही दूर होते, केवळ त्यांच्या नामस्मरणाने. स्वामी म्हणतात, सर्वांनी हा नियम पाळा. जी व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी आहे त्या व्यक्तींना अजिबात त्रास देऊ नका. जेव्हा स्वामींची माया थांबते तेव्हा स्वामींची माया खरी सुरू होते. स्वामी म्हणतात, तुमच्या पाठीमागे लोक काहीही बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही. यातच तुमचा विजय आहे हे नक्की. ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. अरे, तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलंय, पण तू तुझ्यात विश्वासमग्न आहे. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघते. पण लक्षात घे, हे तुझ्या वेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्यासोबत असतो. हजारो संकटे जरी आली तरी नको होस उदास. जीवनी सदैव एकच मंत्र जपमनी, अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होते, तर दुसरी व्यक्ती फूल विकून आनंदी होते. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. खूप अडचणी आहेत जीवनात, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती तुमच्यामुळे येते स्वामी. स्वामी म्हणतात, आयुष्याचा मार्ग निवडताना आईवडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. सुतीच्या सागरात कधीतरी उडी मारा. तुम्हाला खोल गेल्यानंतर स्वार्थी माणसाचे जग किती खोल आहे ते कळेल. स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकामा गेलं नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या जोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे खूप महत्त्वाचे आहे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरेल तेच आधीच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. बाळा, एवढी मोठी स्वामीरूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरतो? निशंक हो आणि निर्भय हो. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. अपेक्षाही दुसऱ्याकडून ठेवू नकोस, तर ती स्वतःकडून आणि तुझ्या परमेश्वराकडून ठेव. तुला कधीच निराशा मिळणार नाही. तर चल मग, आपण जे झाले ते चांगलेच झाले असे म्हणून जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, परिस्थिती कशी का असेना, पण तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. हा विश्वासच तुझी खरी ताकद आहे. आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. कमजोर लोक बदलतात, तेव्हा शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष द्यायचा वेळच मिळणार नाही. समजा ज्या दिवशी आपली स्वाक्षरी ऑटोग्राफमध्ये बदलली गेली त्या दिवशी आपण यशस्वी झालात. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही. जीवन सोपं नसते, तर त्याला सोपं बनवावं लागतं. कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही जर तेव्हाचभर प्रयत्न करण्यासाठी उभे राहता तेव्हा सर्व संपलेले असते, तर निश्चितच तुमच्या आयुष्यात काहीही करू शकता. तरुणांना माझा एक संदेश आहे की वेगळ्या प्रकारचे विचार करा.
काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा मार्ग बनवा आणि अशक्यप्रायता मिळवा. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. कोणीही गोष्टी मिळवतेपर्यंत अशक्य असते. कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते. नियोजनाशिवाय एखादी गोष्ट, एखाद्या ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते. जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेले असते. थांबू नका. वेळ कधी बदलेल काहीच सांगता येत नाही. माझं भविष्यही माझ्या वर्तनापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते. तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबी असतात. आलेले अपयश विसरा. येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटले पाहिजे. किंमत त्याची करा जो पाठीमागेही तुमची किंमत ठेवतो. कोणासाठीही वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये आणि कोणीही गृहीत धरावं इतकंही स्वस्त होऊ नये. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार. प्रयत्न एवढ्या शांततेत करा की यशाने धिंगाणा घातला पाहिजे. खूप माणसाची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःच्या भविष्याच्या हात्यावर रेषामध्ये पाहतो. उद्या कोणतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात हेच यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल असतं. मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका. अशा माणसासोबत राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशाबरोबर नको की जे इतर माणसाबद्दल बोलतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. ज्या व्यक्ती नवनवीन कल्पना राबवितात आणि त्यावर मेहनत करतात, अशा व्यक्ती फक्त पैसा कमविणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होतात. इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील. इतक्याची दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. आशा ठेवा नात्यात इतकी की आशा संपली तरी नातं मात्र कायम राहिलं पाहिजे. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो. संकट छोटे असो वा मोठे कुणालाच नको असते, मात्र अशा संकटामधूनही जे काही धडे घेतात तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. निंदेला घाबरून आपल्या ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला
तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत ठेवा. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे. स्वतःच्या वैयक्त्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगारच्या भावात विकलेले असतात. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल, मग ती परिस्थिती असो व मनस्थिती. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय. दगडात एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगलेपण आहे की तो कधी बदलत नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात. आत्मविश्वास ही अशी एक व्यक्ती आहे आणि शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोचवते. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. विचार बदलते की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवावा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो, स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण मी तुम्हाला निवडलेले आहे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही. स्वामी सांगतात, स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळे नंतर उपकाराची भाषा बोलून दाखवतात. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावे लागते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही. वडिलापेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही. आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही. भावापेक्षा श्रेष्ठ भागीदारी नाही. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही. मित्राशिवाय आयुष्य नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ, दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ, संकट आले तरी श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बरंच मला या बहाणेवर स्थिर ठेव. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे आणि प्रेरणा दे. जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत, पण उच्चारायला वेगळे आणि याचे अर्थ एकदम भिन्न. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे ही जप. तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले स्वामी. जर तुम्ही खरोखर तुमचं आयुष्य बदलू इच्छिता तर प्रत्येक दिवशी तुमच्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज आपल्याला पडत असते. तू आमच्याकडे जी प्रार्थना केली आहेस ती लवकरच पूर्ण होईल. काळजी करू नकोस. जे काय होईल ते योग्यच होईल. फक्त योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेव आणि एखाद्या स्वामींची नामस्मरण करायला सुरुवात कर. जे स्वप्न तू पाहत आहेस ते सत्यात नक्कीच उतरणार आहे. काळजी तू करू नकोस. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं तेच करा. मला खात्री आहे की एकही स्वामी भक्त आपल्याला फॉलो केल्याशिवाय या सबस्क्राईब केल्याशिवाय जाणार नाही. तर नक्कीच आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली बेल नोटिफिकेशन ऑन करा. दुसऱ्यांचा आनंद पाहून आनंदी होणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे. माहीत नाही काय जादू आहे. स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठे झाल्यासारखे मला वाटत असते. आपोआपी काही घडत नाही. त्यामागे ईश्वराची योजना असते. तू चांगलं कर्म करत राहा. तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. दगडावर दगड चरण करून खूप सोपं असतं, पण मनावर दगड ठेवून जगणं खूप अवघड असतं. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती सोबत परिस्थितीसुद्धा बदलते. स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात. सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच मला तुझा आशीर्वाद आहे. अगदी तळागाळाला शेवटचा माणूस जरी अक्कलकोटला आला तरी त्याच्यावर स्वामींचा हमखास अनुग्रह होईल. झोपण्याच्या अगोदर नक्की तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत जा. माझं लक्ष आहे तुझ्यावर. नको काळजी करू. फक्त कर्म चांगले कर. बाकी सगळं माझ्यावर सोड. दुःखात आहात म्हणून खचून जाऊ नका. एकदा भक्तीने स्वामी नाम घ्या. बाळा, जे तू स्वप्न पाहत आहे ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार. तू त्याची काळजी करू नकोस. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील. स्वामी म्हणतात, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. फक्त तुम्ही संयम ठेवा. जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ कधीच सोडत नाही. वास्तविकता स्वीकारा. जीवन सोपे होणार नाही. तुम्ही खंबीर असले पाहिजे. स्वामी म्हणतात, जो स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. आजकाल सगळंच माझ्या मनाविरुद्ध होतंय, पण विश्वास आहे स्वामी तुम्ही सर्व ठीक करणार. स्वामी सांगतात, जगात खूप चांगली माणसे आहेत. जर तुम्हाला मेहनत नसेल करायची तर तुम्ही चांगले व्हा. कदाचित ते तुमच्या शोधात येत असतील. स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतील. हो, आहे मी स्वामी भक्त. स्वामीमुळे माझ्या जीवनाला अर्थ. त्यांच्या छत्रछायेशिवाय बाकी सगळं व्यर्थ. मी आहे स्वामी भक्त. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखा कोणतेही पुण्य नाही. 2 व्यक्तीमध्ये संभाषण नाही तर संवाद होणं महत्त्वाचं असतं. पाठ फिरून निघून गेलेल्यासही पाठीशी उभे राहिल्याने विसरायचं असतं. डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसा असल्यामुळे
माणसापेक्षा जास्त श्रीमंत असतात. स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय. वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्यकाळ रेखीव बनतो. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठी जास्त धैर्य लागतं. रात्रभर गाढ झोप लागणं यालासुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. पाठ फिरून निघून गेलेल्या पाठीशी उभे राहिलेल्यांना हाकलून टाका. घडून उठून आणि उठून चालणं मुंगीकडून शिका. पुन्हा प्रयत्न करणे. खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू लागते. आपल्याला आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधीही ठेवू नका. वय वाढल्याने हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकरच वाढतं. समजून घेण्याची मानसिकता ज्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही. मत आणि इच्छा वारंवार धडपड असल्यास संताप आणि नैराश्याच्या भावना जागरूक होतात. उत्सवलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिकायचा असतो. दुसऱ्यांच्या सल्ल्याने मार्ग सापडतात, मात्र लक्ष स्वतःच्या कष्टानेच गाठावे लागते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते. श्रीमंत असावी, पण त्यामागे कोणाच्या 2 पैशाचा तळतळाट नसावा. वाईट विचारांचा गवत आपोआप उगवते. चांगल्या गोष्टी नेहमीच पेरावे लागतात. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्याचे गोष्टीचे नियोजन करतो. तोच खरा आत्मविश्वास मनाचा असतो. नात्यांना नेहमी बोलकच ठेवावं. अबोल नात्याचं गैरसमज जास्त असतो. आयुष्यातील खरे आव्हान हे पाहिजे ती गोष्ट मिळवण्यात नसते, तर मिळवलेली गोष्ट सतत कायमस्वरूपी हवी असण्यात असते. खूप लोक आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्यात किंवा साध्य करण्यात यशस्वी होतात, पण थोड्याच दिवसात त्यांचे त्यातील स्वारस्य निघून जाते. ते जे काही मिळवतात ते त्या पुरेसे वाटत नाही आणि त्यांना ते काहीतरी कमतरता भासते. ते कधीच स्वतःवर खुश नसतात, त्यांच्या नातेसंबंधावर खुश नसतात, त्यांच्या प्रकृतीवर खुश नसतात आणि त्यांच्या कामावर तर कधीच खुश नसतात. त्यांची मनशांती ढळण्याचे नेहमीच काहीतरी कारण असते. आणि या पार्श्वभूमीवर असे काही समाधानी लोक आहेत की आपण कोण आहोत, आपण काय करतो, आपल्याजवळ किती आहे याचे ते फिकीर करत नाही. त्यांना तर हे पण कळत नाही की आपण त्यापेक्षा जास्त आपण कसे मिळवू शकतो. त्यांच्या हृदयाचे दरवाजे खुले असतात, पण तरीही त्यांची स्वप्ने सत्यात कधीच उतरू शकत नाही. अशी माणसे काही प्रयत्न करत नाही असे नाही, पण इतरांना एवढे कसे मिळते याबाबत त्यांना नेहमीच आश्चर्य वाटते. ते सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. अनेक लोकांचे वर्गीकरण या 2 लोकांच्या प्रवृत्ती असलेल्या लोकांमध्ये कुठेतरी होते. वैयक्तिक यश हा एक विचार आहे. ही एक अशी जागा आहे की येथून तुम्हाला काय पाहिजे ते मिळवता येते आणि जे तुमच्याकडे आहे त्याबाबत तुमची आसक्ती कायम राहते. वैयक्तिक यशाचे मापदंड हे तुम्ही कोण आहात, तुमच्या मालकीचे काय काय आहे किंवा तुम्ही काय साध्य केले आहे यावर अवलंबून नसतात. उलटपक्षी वैयक्तिक यश हे तुम्हाला स्वतःबद्दल वाटणारा आदर, तुम्ही काय केले व तुमच्याकडे जे आहे याबद्दल तुमच्याबद्दल होणारा आनंद यावर अवलंबून असतो. वैयक्तिक यश हे आपल्या अंतर्गत असते. फक्त त्याबद्दलच्या आपल्या कल्पना व हेतू स्वच्छ पाहिजे. वैयक्तिक यश म्हणजे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मिळवणे आणि मिळवलेल्या गोष्टीबद्दल आसक्ती असणे होय. पण तरीही वैयक्तिक यश म्हणजे फक्त आनंदी वाटणे किंवा आयुष्यावर खुश असणे एवढंच नाही, तर तुम्हाला हवे ते तुम्ही मिळवू शकता हा आत्मविश्वास आणि हवे ते मिळवण्यासाठी घ्यावा लागणाऱ्या कष्टाची तयारी गोष्टीही त्यामध्ये समाविष्ट आहे. तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य साकारण्यासाठी आवश्यक असणारे तुमचे स्वच्छ विचार वैयक्तिक यशासाठी अपेक्षित आहे.
काहींसाठी वैयक्तिक यश म्हणजे केवळ इतरांपेक्षा अधिक कसे मिळवावे हे शिकवणे आहे, तर इतरांसाठी बाकींच्यापेक्षा आम्ही सुखी कसे आहोत हे सिद्ध करणे आहे. पण बऱ्याच लोकांसाठी या दोन्ही गोष्टी मिळवण्याचे कौशल्य शिकणे म्हणजे वैयक्तिक यश. वैयक्तिक यश संपादन करताना तुम्हाला केवळ मिळणाऱ्या संधीवर, ना विनाशाबाबर का काळावर किंवा उज्ज्वल भविष्यावर विसंबून राहून चालणार नाही. हे जरी खरे असले की काही लोक जन्मतःच काही विशिष्ट क्षमता घेऊन आलेले असतात, तरी कौशल्य संपादन करण्यासाठी ही गोष्ट शिकावी लागते, तिचा सराव करावा लागतो, तर वैयक्तिक यश मिळते. पण तुमच्यासाठी एक चांगली बातमी अशी आहे की वैयक्तिक यश कसे मिळवता येईल हे तुम्हाला आता शिकू शकता आणि तुम्ही कशी कल्पनासुद्धा केली नसेल इतकी तुमच्या यशाच्या जवळ आता जाऊ शकाल. काही लोकांना तर त्यांना त्यांच्या विचारप्रणालीत आणि वागणाऱ्या बोलणाऱ्या अगदी क्षुल्लक पण महत्त्वाचे बदल केले तरी त्यांचे पाहिजे तसे परिपूर्ण आयुष्य जगता येईल. आपल्या विचारांमधील अगदी क्षुल्लक पण महत्त्वाचे बदल मोठ्या वैयक्तिक यशाचे दालन आपल्याला खुले करून देऊ शकतात. फक्त 2 गोष्टी मर्म समजावून घेण्यातसुद्धा अक्षरशः एका रात्रीतून तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडू शकतात. जरी भोवतालची परिस्थिती बदलली नाही तरी तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आयुष्य बदलून जाते. असा विचार करा की सूर्य तळपत आहे. साध्या डोळ्यांनी बाहेर बघायला त्रास होतो. अशा वेळी जर डोळ्यांवर गॉगल चढवले तर तुम्ही 4 गोष्टी आरामात बघू शकता ना. तसेच हे काही छोटेसे बदल किंवा तडजोडी म्हणूया आपण केल्या तर तुम्ही फक्त आनंदाच व्हाल असं नव्हे, तर आत्मविश्वासाने भरून जाल आणि तुमची खात्री पटेल की तुम्हाला जे हवे आहे त्याच मार्गावरून तुम्ही जात आहात. पण तुम्ही स्वतःला बदलू शकता. तुमच्या मनाचं नूतनीकरण करून तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवू शकता. तुमच्या करिअरमध्ये सुधारणा करण्याची हीच गुरुकिल्ली आहे. तुमचं मन म्हणजे एक रेकॉर्डिंग मशीन आहे आणि तुमच्या ज्या श्रद्धा, धारणा, मत आणि कल्पना तुम्ही जागरूकपणे स्वीकारलेल्या असतात त्या तुमच्या अधिक खोलवरच्या अर्धसज्ञ मनामध्ये ठसलेल्या असतात. तुमच्या अर्धसज्ञ मनाचं चलनवलन कसं करायचं हे तुम्ही शिकलात की तुम्ही तुमच्या करिअरवर नियंत्रण मिळवू शकता. होय, तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये जे आहेत ते बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यापाशी आहे. त्याची सुरुवात उदात्त विचारबंध शोषून घेण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलण्यापासून होते. सौंदर्य, प्रेम, शांती, शहाणपणा आणि सर्जनशील कल्पना यासंबंधी विचार करू लागा. तुमचं अर्धसज्ञ मन या विचारानुरूप प्रतिसाद देऊ लागेल आणि तुमची मनोवृत्ती तुमचं शरीर आणि तुमच्या आयुष्याला वेढून असणारी परिस्थिती यामध्ये बदल करील. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या बाबतीत हे सगळं विषाणत्वान लागू आहे. अनेक लोक भीतीमुळे आपल्या करिअरच्या विकासात बाधा निर्माण करतात. वरिष्ठ नाराज होण्याची भीती, करिअरच्या पायऱ्या चढत असताना निर्माण होणाऱ्या प्रतिस्पर्धाची भीती, नोकरशाहीच्या अडथळ्याची भीती. होय, हातल्या एका किंवा अनेक प्रकारच्या भीतीमुळे तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तो होऊ दिलात तरच. मात्र तुमचा जर स्वतःच्या क्षमतावर विश्वास असेल आणि तुमच्या कंपनीची उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्ही काम करत असाल तर सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या अर्धसज्ञ मनाचा सामर्थ्य वापरू शकाल. ज्यूल्स एज एक हुशार तरुण वकील होता. एका मोठ्या न्यायविषयक संस्थेमध्ये नोकरीला लागल्यावर त्याच्या लक्षात आलं की किमान डझनभर तरुण वकिलांशी स्पर्धा करून त्याला प्रगती साधायची होती. तेही त्याचे इतकेच सक्षम आणि महत्त्वाकांक्षी होते. त्याच्या सहकाऱ्यांपैकी बऱ्याच जणांची अशी तक्रार होती की रोजच्या किचकट तपशिलांनी भरलेल्या कामात त्यांना तासनतास घालवावे लागत आणि त्या रंगतदार कायदेशिवाय कामात त्यांना रस वाटे ते करण्याची संधीच त्यांना मिळत नाही. ज्यूल्स त्यांच्या इतकाच या परिस्थितीला विटला होता, पण त्यानं स्वतःच्या अर्धसज्ञ मनाच्या शक्तीवर जोरावर स्वतःला बजावलं. हे काम खचितच कंटाळवाणं
आणि डोकं बधीर करणारा आहे. पण मला जर पुढे जायचं असेल तर त्यासाठी जेवढी किंमत मला मोजावीच लागेल. मी हे काम केवळ मेंदूने नव्हे तर अंतःकरण ओतून करीन. विधी महाविद्यालयात शिकताना मी मोठमोठ्या असाइनमेंटची आव्हान जशी हाताळली तसेच मी हेही काम पार पाडीन. लवकरच त्याची श्रेष्ठता त्याच्या वरिष्ठांच्या लक्षात आली आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारून ते त्याच्यावर अधिक महत्त्वाची प्रकरणं सोपवू लागले. मानसशास्त्रज्ञ आणि मनोविकारतज्ञ सांगतात की तुमच्या अर्धसज्ञ मनापर्यंत जेव्हा विचार पोहोचवले जातात तेव्हा मेंदूच्या पेशीमध्ये ठसे निर्माण होतात. जेव्हा तुमचं अर्धसज्ञ मन एखाद्या कल्पनेचा स्वीकार करतं तेव्हा ते ती प्रत्यक्षात उतरवायला तत्परतेने सरसावतं. ते कल्पनाच्या सहकार्याच्या आधारे काम करतं आणि तुम्ही आयुष्यभर जमा केलेल्या ज्ञानाच्या प्रत्येक कणाचा उपयोग करून आपला हेतू साध्य करतं. तुमच्या ठायी असलेल्या असीमित शक्तीचा, ऊर्जेचा आणि शहाणपणाचा ते वापर करतं. कधीकधी तुमच्या समस्येचं उत्तर ते तत्काळ पुढे करतं तर कधीकधी त्यासाठी ते काही दिवस, आठवडे व त्याहून अधिक काळ घेतं. तुमचं अंतर्मन ओल्या मातीसारखं असतं जे चांगल्या वाईट कोणत्याही प्रकारच्या कल्पना स्वीकारतं. नकारात्मक विघातक विचार तुमच्या अंतर्मनात नकारात्मक रीतीनं काम करत राहतं आणि कालांतराने त्यांच्याशी सुसंगत कृतीमध्ये उत्क्रांत होतात. तुमचं अंतर्मन तुमचे विचार चांगले की वाईट, खरे की खोटे याची सहनशक्ती करत बसत नाही, तर ते तुमच्या विचारांच्या किंवा सूचनांच्या स्वरूपाप्रमाणे प्रतिसाद देतं. उदाहरणार्थ, तुमच्या सज्ञ मनानं एखादी गोष्ट असत्य असूनही ती सत्य असल्याचं गृहीत धरलं तर तुमचं अर्धसज्ञ मनही ती सत्य म्हणूनच स्वीकारेल आणि ती सत्य असेल तर जे जे परिणाम घडून यायला हवेत ते परिणाम घडवायला प्रवृत्त होईल. तुमचं अर्धसज्ञ मन विवादात्मक पद्धतीनं प्रतिपादन करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही त्याला चुकीच्या सूचना दिल्यात तरी त्या सत्य मानून त्यांनाच ते परिस्थिती, अनुभव आणि घटना म्हणून पारिक करतं. तुमच्या अर्धसज्ञ मनालाच सापेक्ष मन अशीही संज्ञा अनेकदा दिली जाते. हे सापेक्ष मन त्याच्या पर्यावरणाची दखल आपल्या पंचेंद्रियापेक्षा वेगळ्या स्वतंत्र मार्गाने घेतं. तुमचं सापेक्ष मन अर्थज्ञान, अनुभूती घेतं. हे मन तुमच्या भावनांचं अधिष्ठान असतं आणि स्मृतीचं कोठार असतं. जेव्हा तुमचं वस्तुनिष्ठ मन कार्य करत नसतं किंवा तरल निद्रासदृश्य अवस्थेत असतं तेव्हा तुमचं सापेक्ष मन त्याची सर्वोच्च कार्य पार पाडायचं असतं. तुमचं सापेक्ष मन तुमच्या दृंगेंद्रियांचा म्हणजे दृष्टीचा इंद्रियांचा वापर न करता पाहता त्याच्यापाशी दूरदर्शनाची आणि दूरश्रवणाची क्षमता असते. जेव्हा तुमचं सज्ञ मन आणि अर्धसज्ञ मन एकमेकांशी सुसंगीत राखून शांतपूर्वक काम करतात तेव्हा त्यांची परिणामी सुसंगीत आरोग्य, शांती, आनंद आणि समाधान यांच्यामध्ये होते. जगातील सर्व दुष्टता, वेदना, यातना, दुःख, युद्ध आणि व्याधी यांचं कारण सज्ञ आणि अर्धसज्ञ मन यांच्यामधल्या विसंगत नात्यामध्ये सापडेल. लक्षात ठेवा, तुमचं अर्धसज्ञ मन व्यक्तिनिरपेक्ष आहे आणि ते निवड करायला असमर्थ आहे. तुमच्या सज्ञ मनाचं सवयीप्रमाणे चालणारं चिंतन तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये खोल रचे निर्माण करून ठेवतात. जर तुमचे सवयीनिष्ठ विचार सुसंगत, शांतपूर्वक आणि विधायक असतील तर त्याने उमटलेले चरे तुमच्यासाठी आणि तुमच्या करिअरसाठी फारच अनुकूल असतात. याउलट तुम्ही जर भीती, काळजी आणि तत्सम विघातक पद्धतीच्या चिंतनामध्ये लिप्त असाल तर त्यावर उपाय हाच आहे. तुमचं अर्धसज्ञ मन सर्वशक्तिमान आहे हे लक्षात घ्या आणि स्वातंत्र्य, समाधान, परिपूर्ण आरोग्य, संपन्न याचा आदेश द्या. तुमचं अर्धसज्ञ मन सर्जनशील असल्यामुळे आणि तुमच्या दैवी उगमस्रोताशी ते एकरूप असल्यामुळे तुम्ही ज्या स्वातंत्र्याचा आणि समाधानाचा मनपूर्वक आदेश दिला आहे त्याची निर्मिती करायला ते सरसावेल. तुमची करिअर कोणतं वळण घेतं हे योगायोगावर किंवा अपघातावर अवलंबून नाही. तुमचं सुदैव
किंवा दुर्दैव म्हणजे पूर्वनियोजित विधी लिखित नाही. तुमचं सज्ञ मन ज्या गोष्टी सत्य असल्याच मानतं त्या सत्य आहेत की असत्य याच्याशी तुमच्या अर्धसज्ञ मनाचा काहीही संबंध नसतो. जे सत्य आहे, सुंदर आहे, उदात्त आहे, शिव आहे त्याच्याशीच फक्त निवड करा, म्हणजे तुमचं अर्धसज्ञ मन त्यानुसार प्रक्रिया देईल. शतकानुशतक अनेक तत्त्वज्ञ, देवताशास्त्रज्ञ आणि विचारवंत यांना या गोष्टीची माहिती आहे. तरीही प्रत्येक पिढीला याचं स्मरण द्यावं लागतं आणि या गोष्टीचा सर्व सदस्यांसाठी उपयोग करण्याकरिता त्यांना उपयुक्त करावं लागतं. तुम्हाला नवीन दृष्टी लाभेल, स्वतःची नवीन प्रतिमा गवसेल, एक नवीन जाणीव प्राप्त होईल. तुमच्यावर सत्ता असते, तुमच्यावर नियंत्रण असतं ते तुमच्याच खोल रुजलेल्या विश्वासाचं, तुमच्या भावनिक संधारणाचं. तुमच्या अर्धसज्ञ मनात जी कल्पना किंवा श्रद्धा बलवत्तर असते ती तुमच्या विचारांचा, कृतींचा आणि प्रक्रियांचा कब्जा घेते. तुमचा विश्वास अपयशावर असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही 18 तास काम करत असाल, खूप परिश्रम घेत असाल तरीही तुम्हाला अपयश येईल, कारण तुमच्या मनावर त्याच्या कल्पनेचा पगडा आहे. तुमची जशी धारणा असेल, तुमचं जसं बाबतीत घडून येईल हे मनाचं विज्ञान आहे. सर्वोत्तमाची अपेक्षा कशी करावी, अधीम उज्ज्वल भविष्याची पूर्वकल्पना कशी करावी, एखादी गोष्ट शक्य आहे अशी श्रद्धा कशी बाळगावी, हे सगळं तुम्ही यात शिकाल. तुमच्या अशा नव्या प्रतिमेमुळे तुम्हाला स्वप्नपूर्णीचा आनंद आणि थरारा अनुभव येईल. ही तत्त्व वापरून आपल्या व्यवसाययुगात विकास आणि प्रगती कशी साधावी हे तुम्ही शिकाल. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. तुम्ही तुमच्या उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे आणि उद्योगाकडे लक्ष दिलत तर तुमचं अंतर्मन तुम्हाला सहाय्य करेल. सर्व यशस्वी लोक एखाद्या उद्दिष्टापासून सुरुवात करतात. उद्दिष्टाची निश्चवीकरण आणि त्यांच्या पूर्तीसाठी काम करणं ही यशाकडे नेणाऱ्या लांब रस्त्यावरची पहिली पायरी असते. तुम्ही कुठे निघाला आहात आणि जिथे पोचण्यासाठी तुम्ही काय योजना केली आहे हे समजून घेतले तर तुम्हाला तुमचा वेळ, शक्ती आणि भावना एकवटता येईल आणि त्या उद्दिष्टांपाशी पोचणारा योग्य रस्ता पकडता येईल. ज्या जहाजांचं सुकाणू नादुरुस्त झालं आहे ते कायम सफर करत राहतील, पूर्ण वाफेवर धडधड राहील, सदैव धावत राहील, तरी ते कधीच कुठे पोचणार नाही. कोणत्या बंदराला ते पोचेल तर अपघातच पोचेल आणि एखाद्या सुरक्षित ठिकाण त्याला गवसेल तरी त्याच्यावरचा माल तिथल्या लोकांच्या अपेक्षानुसार असेलच असं नाही. तिथल्या हवामानाला, परिस्थितीला तो अनुरूप असेलच असं नाही. त्याच्यावरचा माल ज्याच्यासाठी योग्य आहे त्याला जिथं मागणी आहे अशा एखाद्या विवक्षित बंदराचीच दिशा धरून जहाजाला गेलं पाहिजे. आणि ऊन असो की पाऊस, धूक असो की तुफान, त्यानं धीमपणानं त्याच बंदराचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्याला यशस्वी व्हायचं आहे त्या माणसानं जीवनसागरात सुकाणूविरहित अवस्थेत भरकटता कामा नये. समुद्र शांत असेल, वारे आणि सागरी प्रवाह अनुकूल असतील अशाच वेळी नव्हे तर वादळी वाळे थैमान घालत असतानाही, नैराश्याच्या धुक्यातून आणि विरोधाच्या वर्षावातही त्यानं ठरलेल्या बंदराकडे थेट कूच केली पाहिजे. सुरुवात होते एका स्वप्नात. तुमच्यापाशी एखादं स्वप्न आहे, भविष्याची एखादी झलक. तुमच्या स्वप्नात तुम्ही श्रीमंत आहात का, सुप्रसिद्ध, सुखी, समाधानी. बरेच लोक अशा भविष्याचं स्वप्न पाहतात, पण बऱ्याच वेळी उदाहरणामध्ये ते केवळ स्वप्नच राहतं. यशस्वी लोकांनी अशी स्वप्ने पाहिलेली असतात, पण त्यांनी त्या स्वप्नांचं रूपांतर उद्दिष्टामध्ये करून नंतर ती प्रत्यक्षात आणलेली असतात. त्यांची स्वप्ने म्हणजे यशाचे दुसरं आशा नसतात, तर त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेल्या विवक्षित उपलब्धी असतात. एडिसनं अशा जगाचं स्वप्न पाहिलं जिथे विद्युयुक्त ऊर्जा रात्र प्रकाशमान करून टाकतील. स्टीफनने अशा इंजिनचं स्वप्न पाहिलं जे आगगाड्या ओढून नेईल आणि माणसाने तसंच पशूने कमतोड कष्ट वाचवतील. बिथोवनन अशा संगीताचं स्वप्न पाहिलं जे चैतन्याला भरारी देईल.
महान अभिनेते, कलावंत, संगीतकार आणि साहित्यकार यांनी स्वप्न पाहिली ती केवळ कीर्तीची नव्हे तर त्यांची प्रतिभा यशसिद्धीसाठी कशा प्रकारे वापरता येईल याची. स्वप्न अशा महान प्रतिभावांपुरतीच मर्यादित नसतात. सर्वोच्च यशस्वी माणसांच्या सांगण्यानुसार त्यांच्या यशाची सुरुवात एका आशेनं, एका स्वप्नानं झाली. अनेक वर्षे शेकडो स्त्री पुरुष सांगत आले की त्यांच्या उपलब्धीची सुरुवात एका स्वप्नानं झाली, ज्यानं त्यांना एका उद्दिष्टाकडे नेलं. या उद्दिष्टानं त्यांचा एक कृतज्ञ योजना दिली आणि त्याच्याद्वारे अनिवार्य ते उद्दिष्टांच्या पूर्तीपर्यंत पोहोचले. स्वप्न केवळ तरुणापुरतीच मर्यादित नसतात. नवी स्वप्न जी नेतात, नव्या उद्दिष्टाकडे जी पोचवतात, नव्या यशापर्यंत, अशी स्वप्ने पाहायला कधीच उशीर होत नसतो. ज्या लोकांना आपली स्वप्ने आयुष्यात उशिरा गवसली त्यांची कामगिरी पाहून थक्क व्हायला होतं. बेंजामिन फ्रँकलिनने विज्ञानाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्याचं 50शी ओलांडलेली होती. मिल्टन जेव्हा पॅराडाइज लॉस्ट हे महाकाव्य लिहिण्यासाठी बैठक मारली तेव्हा तोही 50शीच्या पुढे इतकंच नव्हे तर अंध होता. स्वप्न त्या काळातले पूर्वग्रह आणि पक्षाभिमान यांनी मर्यादून गेलेली नसतात. अगणित वर्ष स्त्रिया कोणत्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकतात यावर बंधन होती. एकेकाळी स्त्रियांची करिअरविषयक उद्दिष्ट स्त्रीसुलभ कामापुरतीच मर्यादित होती. इतर करिअरबाबत नुसता विचार करायलाही विलक्षण धैर्य आणि निर्धार लागत असे. याचं एक उदाहरण म्हणजे एलन पेजल्स, प्रिन्स्टनची प्राध्यापिका आणि ज्ञानवाद नि आरंभीची ख्रिश्चन धर्म यांच्यावर तंडा खेंबत खपाच्या पुस्तकाची लेखिका. ज्यावेळी मुलींना गंभीर करिअरचा विचारसुद्धा करू देत नसत अशा काळात तिने शिक्षण घेतलं. तिला जे आवडतं होतं त्याचा मागोवा घेण्याचा स्वातंत्र्य तिनं घेतलं. त्यामधून तिला उपजीविका करणंही शक्य होतं हे तिला नंतर उमजलं. तिचं स्वप्न तीच उद्दिष्ट बनलं. आज बऱ्याचशा करिअरमधले अडथळे दूर झाले आहेत. युनायटेड स्टेट्समधल्या विधी महाविद्यालयात, वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर व्यावसायिक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निम्म्या किंवा त्यापेक्षा जास्त स्त्रिया आहेत. 1920मध्ये आणि 2000च्या आरंभी अनेक अमेरिकन कंपन्यांनी जिथे मजुरीचा खर्च लक्षणीयरित्या कमी होता अशा देशांमध्ये काम अकाउंट टू सोर्स करायला सुरुवात केली. परिणामी हजारो लोक बेरोजगार झाले, काही लोक निवृत्त झाले, काहींना नोकऱ्या सोडल्या तर कल्याणकारी योजनेचे लाभार्थी झाले आणि आपल्या कमनशिबीला बोललं लावण्यात त्यांनी वर्षाच्या वर्षे खर्च केली. तरीसुद्धा बहुसंख्य लोकांनी आपल्या आंतरिक साधनांचा अवलंब केला आणि इतर क्षेत्रातल्या नोकरींसाठी प्रशिक्षण घेतलं. बऱ्याच जणांना पहिल्या नोकरीपेक्षा कमी पगारावर सुरुवात करावी लागली, पण ते नव्या दमानं आणि नव्या जोमानं पुन्हा यशाच्या पायऱ्याचा चढायला लागले. निर्धारापेक्षा बुद्धिमत्ताही कमी महत्त्वाची ठरते. ज्यांची अशी ठाम धारणा असते की कोणतीच गोष्ट त्यांना रोखू शकत नाही, त्यांनाच खात्री असते की चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर जे यशस्वी होणार, जे पुरेसा काळ आणि पुरेशा कठोरपणानं परिश्रम करतात, त्यांच्या बाबतीत स्वप्न उद्दिष्ट बनतात आणि उद्दिष्ट उपलब्धी होतात. जगातल्या ज्या गोष्टींनी आयुष्य अधिक जगण्यासारखं झालं आहे, ज्या गोष्टींनी जिकिरीपासून आपली मुक्तता करून आपल्याला सामान्यवक्त आणि कृपता यांच्या पलीकडे नेऊन आपलं उन्नयन केलं आहे. आयुष्यातल्या महान सोयीसुविधा म्हणावं त्यांच्यापैकी बऱ्याच गोष्टींना आपल्यातल्या स्वप्नदर्शी लोक कारणीभूत आहेत. स्वप्नांचं उद्दिष्टामध्ये रूपांतर. दुर्दैवानं असंख्य स्वप्नदर्शी लोक केवळ स्वप्नाळूच राहतात. स्वप्नेही स्वप्नच राहतात. स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचं उद्दिष्टात रूपांतर करणं आवश्यक आहे. मग ती स्वप्न म्हणजे कल्पनाराज्य न राहता उद्दिष्ट बनतात, जी तुम्ही यशाकडे नेणाऱ्या मार्गदर्शक नकाशाप्रमाणे नजरेसमोर ठेवू शकता. तुमच्या स्वप्नांना तुम्ही हेतू दिला पाहिजे, असा निर्धार की तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही शक्य ते कर्म कराल.
रेशेल आणि तिचे कुटुंबीय वर्षातून एकदा खरेदीला जायचे. गावातल्या दुकानात आकर्षक कपड्यांच्या निवडीसाठी फारसा बाब नसल्यामुळे ती अस्वस्थ झाली. त्याच वेळी तिला हेही समजलं की संधी मिळाली तर ती अधिक चांगल्या तऱ्हेने निर्माण करू शकते. तिच्या आईनं तिला सांगितलं की हे काम खरेदीचं असतं. आता तिला स्वतःच्या स्वप्नाला एक नाव देता आलं, खरीददार. ती म्हणते की त्याचं क्षणी ती स्वप्न उद्दिष्ट बनलं, फॅशनच्या क्षेत्रात खरेदीदार बनणं. तिची पहिली नोकरी स्टॉक कारकुनाची होती. झपाट्याने प्रगती करत ती असिस्टंट मॅनेजर, मग पर्सनल शॉपर आणि मग वेगवेगळ्या दुकानात स्टायलिश बनली. लवकरच ती फॅशन डिझायनिंग करून लागली आणि तिच्या कंपनीत वरिष्ठ स्थानाच्या दिशेने वाटचाल करू लागली. तेव्हा डेमन डॅशनं तिच्या नवऱ्यानं स्वतंत्र क्लोदिंग लाईन सुरू करण्याचं ठरविलं. तेव्हा रेशलला आपली स्वतःची यशस्वी करिअर सोडून डेमनबरोबर नव्यानं सुरुवात करायची का, हा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला. तिनं नव्या सुरुवातीचा निर्णय घेतला. प्रत्येक पातळीवरचं काम पाहता तिला कुठे योगदान शक्य आहे का ते हेरीत व्यवसायाच्या जास्तीत जास्त पैलूमध्ये लक्ष घालत तिनं स्वतःला कामात झोकून दिलं. आपल्याला पर्यायाचं असू नये अशी तिची इच्छा होती. साधारणतः 6 वर्षांनी जेव्हा आपल्याच कंपनीत एक नवीन लाईन सुरू करण्याची बाबतीत ती होती, तेव्हाच डेमन कंपनीने विकून टाकली. एव्हाना आपण स्वतःच्या बळावर व्यवसाय चालू करू शकतो असा आत्मविश्वास रेशलला आला. त्यामुळे तिनं स्वतःची कंपनी उभारली. तिची डिझाईन फॅशन उद्योगानं उचलून धरली आणि आता ती फॅशन उद्योगातली एक अग्रगण्य डिझाईन गणली जाते. आणि कर्तृक यांच्यामध्ये अनंत अंतर असतं. रेशन रॉय इच्छुक किंवा स्वप्नाळू यापेक्षा अधिक होती. तिनं आपलं स्वप्न उद्दिष्टामध्ये परिवर्तित केलं आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आतोनात परिश्रम केले. तुमचं गुप्तशस्त्र तुमचं अर्धसज्ञ मन. आपल्या अर्धसज्ञ मनामध्ये अपेक्षेची सवय निर्माण करण्याची आपण आपली महत्त्वाकांक्षा पुरी करू शकतो. विश्वास पैदा करण्याची, आपली स्वप्न प्रत्यक्षात येतील अशी खात्री निर्माण करण्याची ताकद असते. आपलं भवितव्य चांगल्या गोष्टींनी परिपूर्ण आहे. आपण स्वप्न आणि सुखी समाधानी असणार आहोत. आपल्याला एक चांगलं कुटुंब लाभणार आहे, सुंदर घर, यशस्वी करिअर लाभणार आहे आणि आपण कोणत्या तरी श्रेयासाठी उभे राहणार आहोत अशा अपेक्षा करण्याची सवय तुमचं जीवन सुरू करण्यासाठी हे सर्वोत्तम भांडवल आहे. तुम्ही नेहमी आदर्श परिस्थिती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचं अर्धज्ञ मन त्याला प्रतिसाद देईल आणि ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात याव्यात असं तुम्हाला वाटतं, खणखणीत तब्येत असेल, उदात्त चारित्र्य असेल, उत्तम करिअर असेल, त्या सर्व परिणाम होतील. हे परिणाम तुम्ही शक्य तितका जिवंतपणे दृश्यांना केलेत आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत तर ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता जास्त. ते डोळ्यासमोर आणू शकला नाही तर कमी. निर्धारामध्ये स्फटिकीभूत होते तेव्हाच ती परिणामकारक ठरते. हे मात्र खरं इच्छा आणि तिच्या जोडीनं ती प्रत्यक्षात आणण्याचा जोमदार निर्धार सर्जत शक्ती पैदा करतो. बेचैनी, हुरहुर आणि परिश्रम यांचा एकत्रित मिलाफ परिणाम निर्माण करतो. तुम्हाला जर स्वतःमध्ये विशिष्ट प्रकारची सुधारणा करायची असेल तर तो गुण शक्य तितक्या स्पष्टपणे आणि दृढपणे डोळ्यासमोर आणा. तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या धर्तीवरचा एखादा सर्वोत्तम आदर्श बाळगा. या गोष्टीचं अन्वयन आणि प्रकटीकरण तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रतीत होईपर्यंत हे सारं तुमच्या मनामध्ये सातत्याने ठेवा. तुमचा जन्म जिंकण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी आणि विजिविषू आयुष्य जगण्यासाठी आहे. तुम्ही निवडलेल्या कामात, लोकांबरोबरच्या नातेसंबंधात आणि आयुष्यातल्या इतर बाबतीत तुम्ही आश्चर्यकारक यश मिळवलं पाहिजे. तुमच्या अर्धजन्य मनाला जितक्या स्वच्छ सूचना तुम्ही द्याल तितकं ते तुम्हाला अधिक मदत करू शकेल. एखाद्या जहाजावरचे इंजिन आणि इतर नियंत्रक सांभाळणारे खलाशी डेकवरच्या कप्तानच्या आज्ञा जसे पाळतात तसं तुमचं मन तुमच्या आदेशांना प्रतिसाद देतं. शब्द जर नेमके आणि अचूक असतील तर कर्मचारी वर्ग आज्ञा केलेल्या दिशेला जहाज वळवू लागतो.
किंवा अगदी सांगितल्यावर हुकूम जहाजाचा वेग वाढू लागतो. पण कप्तान म्हणून तुम्हाला काय हवं आहे याची तुम्हालाच खात्री नसेल तर अर्धसज्ञ मनाला संदिग्ध संदेश मिळतो आणि तुमचं जहाज वाटेल तशा किंवा अर्धवट माहिती असलेल्या किंवा वर्तुळाकार मार्गानं चालू लागतो. तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या अर्धसज्ञ मनाला वेगळ्या शब्दात सांगणं आवश्यक आहे. तुमची उद्दिष्ट प्राप्त होण्यासाठी त्याला दिग्दर्शन केलं पाहिजे. तुमची खरी इच्छा काय आहे ते तुम्हाला कळलं म्हणजे तुमचं अर्धसज्ञ मन अचूकपणे तुम्हाला तिकडे नेईल. पण तुम्हाला खरोखरच उत्कटतेनं आणि अनन्य भावना हे उद्दिष्ट हवं आहे. इतर संघर्षशील आणि परस्पर विसंवादी इच्छासाठी, कल्पनासाठी आणि मनात झळकून जाणाऱ्या क्षणिक कल्पनारजांसाठी तुम्ही या उद्दिष्टाचा त्याग करणार नाही अशी हमी अर्धसज्ञ मनाला लागते. अशा प्रकारे तुम्ही विधायक चिंतन बनता आणि तुमच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी सज्ज होता. च्या उद्दिष्टावर विश्वास ठेवा म्हणजे ती साध्य होतील. संपन्नता मनात सुरू होते आणि तुमची मनोवृत्ती जर तिच्याशी शत्रुत्व बाळगून असेल तर ती साध्य करणं अशक्य होतं. एका गोष्टीसाठी काम करणं आणि दुसरीचं अपेक्षा करणं घातक ठरतं. कारण प्रत्येक गोष्ट प्रथम मनानं निर्माण होणं आवश्यक आहे आणि हा मानसिक आकृतिबंध तिनं अनुसरण अनिवार्य आहे. दरिद्रीत राहण्याची अपेक्षा पूर्णपणे किंवा अर्धवटपणे करत असाल तर तुम्ही संपन्न बनू शकत नाही. ज्याची अपेक्षा आपण करतो ते प्राप्त करण्यासाठी आपला कल असतो. कशाचीच अपेक्षा न करणं म्हणजे काहीच न मिळणं. जेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल अपयशाच्या रस्त्यावर पडत असतं तेव्हा तुम्ही यशाच्या उद्दिष्टापाशी पोहोचण्याची आशा कसे करू शकता? काळ्याकुट्ट, निराशाजनक, आशाविहीन दृष्टिकोनाच्या चुकीच्या दिशेला तोंड करून उभे राहिलात तर तिच्या विरुद्ध दिशेनं काम करत असलात तरी तुमचे प्रयत्न निष्फळ ठरतील. विचार म्हणजे स्वतःसारख्या गोष्टी आपल्याकडे आकर्षून घेणारे चुंबक असतात. जर तुमचं मन सतत दारिद्र्य आणि आजार यांच्यावरचं खेळलेलं असेल तर ते तुमच्यासाठी दारिद्र्य आणि आजारपण घेऊन येईल. तुम्ही मनात जे धरून बसला आहात त्याच्याबरोबर विरुद्ध काहीतरी निर्माण कराल सुतराम शक्यता नाही. कारण तुमची मनोवृत्ती हा तुमच्या आयुष्यातला बिरबल गेलेला आकृतिबंध असतो. तुमच्या उपलब्धी अगोदर मनानं साध्य केलेल्या असतात. अपयशाची भीती, अभाव आणि संभाव्य अवमानाचं भय या गोष्टी असंख्य लोकांना त्यांची मनोवांछित साध्य करण्यापासून दूर ठेवतात. ही भीती त्यांच्यात काळजी आणि संतृप्तता निर्माण करून त्यांच्यातला जोम नाहीसा करते आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक ते परिणामकारी सर्जनात्मक काम करायला सांना असमर्थ बनवते. आशावादी बना. प्रत्येक गोष्टीमध्ये विधायक दृष्टीनं प्रकाशमान आणि आशयमन कोनातून विश्वाच्या आणि भरवशाच्या बाजूनं पाहण्याची सवय लावून घ्या. आयुष्याकडे संशयाच्या किंवा अनिश्चिततेच्या नजरेनं पाहणं टाळा. जे उत्कृष्ट आहे तेच घडेल आणि जे उचित आहे त्याचाच विजय होईल असा विश्वास बाळगण्याची सवय करा. अशी इच्छा ठेवा की अखेरीस चुकीच्या गोष्टीवर सत्य मात करणार आहे. सुसंवाद आणि स्वास्थ्य हेच वास्तव आहे आणि विसंवाद निआरोग्य म्हणजे या वास्तवाची तात्पुरती गैरहजेरी आहे. आशावाद्या माणसाची मनोवृत्ती अशी असते आणि तीच अखेरीस जगामध्ये सुधारणा घडवून आणते. स्वतःचं विश्लेषण करा. तुम्हाला यशाच्या दिशेनं नेऊ शकेल अशी अख्ख्या जगात एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुम्ही. या प्रवासात कोणती उद्दिष्ट तुम्हाला पुढे नेऊ शकतील हे ठरवण्याअगोदर प्रथमतः स्वतःचे मूल्यमापन करा. तुमच्या मनात आतवर खोल शोध घ्या आणि तुम्हाला उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल हे सारं तुमच्या अर्धसज्ञ मनातून उपसून काढा. तुम्ही वास्तववादी असला पाहिजे. जे उद्दिष्ट वांछनीय वाटतं ते तुम्हाला स्वीकारावं वाटेल, पण ते साध्य करण्यासाठी आवश्यक त्या क्षमता तुमच्यापाशी कदाचित नसतील. तुम्हाला चित्रपट तारका किंवा ऑपेरा गायक बनावंसं वाटत असेल पण तुमच्यापाशी त्याकरता आवश्यक ती गुणसंपदा नसेल.
तुमची स्वप्नातली करिअर अशा प्रगतीगती असू शकेल जिच्याबाबत प्रयत्न करणं प्रत्यक्षात तुम्हाला शक्य नसेल. दुसऱ्या बाजूला ज्यांची तुम्हाला जाणीव नाही अशा अभिवृत्ती आणि कौशल्य तुमच्याजवळ असू शकतील, ज्यांच्यामुळे तुम्हाला समाधानकारक आणि लाभदायक करिअर घडवता येईल. तुम्हाला हे कसं सापडेल? तुमच्या अंतर्मनात खोलवर डोकावून पहा. काळजीपूर्वक केलेले अंतर्निरीक्षण हे बाहेर काढतील. बऱ्याच प्रौढ व्यक्तींना हे काय करू शकतात, काय नाही आणि त्यांना काय आवडतं किंवा नावडतं हे माहीत असतंच. कधीकधी ते उघड नसतं, पण अंतर्निरीक्षण उघड वाटणाऱ्या गोष्टी पलीकडे जाऊन तुम्हाला स्वतःविषयी सखोल विचार करायला सहाय्य करतं. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.